वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 47 शक्तींचं स्वरूप प्रकरण आपलं सुरू आहे। याच्यामध्ये आम्ही काल बघितलं की वीर्य शक्ती आत्म्याला सामर्थ्य आहे, अनंत सामर्थ्यशाली हा आत्मा आहे आणि म्हणून कोणत्याही शुभ क्रियेला करताना माझ्या सामर्थ्य नाही, शक्ती नाही, अशा प्रकारचा भाव आमच्या अंतरंगामध्ये येऊ नये। मला हे होतच, मला हे करायचंच आहे, होऊ शकतं, अशा प्रकारच्या उत्साहवर्धक शब्दांना आम्ही शुभ कार्यासाठी जतन करून ठेवायचं आहे। आणि यानंतर येणार आहे दुसरी 7व्या नंबरची शक्ती, प्रभुत्व शक्ती। प्रभू म्हणजे मोठे। हे भगवान तुम्ही प्रभू आहात असं जेव्हा आम्ही म्हणतो तर तुम्ही या त्रैलोक्येश्वरामध्ये पूर्णतः महान आहे, मोठे आहे, तुमच्यासारखा दुसरा कुणीही नाही। हे आम्ही भगवंतांसाठी प्रभू या शब्दाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्यांची महती गात असतो। प्रभू पतित पावन याच्यामधला जो प्रभू शब्द आहे हा मोठेपणाचा द्योतक आहे। त्रैलोक्येश्वर अशा देवाधी देवांचा तो कथन करणारा शब्द आहे प्रभू। आता ही प्रभुत्व शक्ती कशी आहे तर ही शक्ती जी आहे या शक्तीमुळे हा जीव प्रत्येक गुणामध्ये आपल्या मोठेपणाने शोभत आहे। आणि म्हणून या शक्तीचं स्वरूप सांगताना अमृतचंद्र आचार्य लिहितात की अखंडित प्रताप स्वातंत्र्यशालीत्व लक्षण प्रभुत्व शक्ती ही। अखंडित म्हणजे ज्याचा प्रताप अखंडित आहे अशा स्वातंत्र्य लक्षण रूप अशी ही प्रभुत्व शक्ती आहे। म्हणजे आमचा प्रत्येक आत्म्याचा हा प्रताप अनादी कालापासून अनंत काळपर्यंत अखंडित अबाध रूपेने हा राहणार आहे। हा तीनही जगामध्ये स्वतंत्र आहे आणि याची स्वतंत्रता देखील अबाधित रीतीने विद्यमान असणार आहे आणि हीच आहे याची प्रभुत्व शक्ती, मोठेपणाची शक्ती। हा जीव एक जीव दुसऱ्या गुणस्वरूप आहे। भगवंतामध्ये जेवढे गुण आहे तेवढेच माझ्यामध्ये देखील तेवढेच गुण आहे। अर्हंतांना त्यांच्या द्रव्य गुण पर्यायासहित जो जाणतो त्याच्याही जीवनामध्ये पर्यायीमध्ये अर्हंत पदाची प्राप्ती त्याला होणार आहे। म्हणजे त्यांच्याच सारखे गुण माझ्यामध्ये आत्ताही विद्यमान आहे। ही एक बाजू आम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे। जेव्हा आम्ही म्हणतो कि तू जो आहे तोच मी आहे, जो तू है वह है मैं भगवान, तर मी जो आहे तोच तू आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमचं लक्ष या प्रभुत्व शक्तीकडे असतं। हा आत्मसंबोधन म्हणतो आहे की रे आत्मन, तुझ्या प्रभुतेची जाणीव तर तू कर। पहिल्यांदा तर आम्हाला आमची प्रभुता कळली पाहिजे। जीवनामध्ये आम्ही नेहमी दडपणाखाली वावरत असू, तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी त्याच्या समोर कसं बोलू, त्याच्या समोर कसं जाऊ, असं जर आमच्या मनामध्ये हा जर हे असेल, हिणकसपणाची भावना असेल तर आम्ही कधीही आमची प्रगती करून घेऊ शकत नाही। म्हणून आमच्या प्रभुतेची, आमच्या मोठेपणाची जाणीव आमच्या जीवनात आम्हाला करायची आहे आणि तीच तुझी भूमिका म्हणजे सम्यक दर्शन आहे की मी
सहज सिद्ध आहे. माझ्यामध्ये देखील सिद्धांपर्यंत पूर्ण गुण विद्यमान आहे. मी सिद्ध बनूच शकतो. मला माझी मोठेपणाची उंची मला कळायला हवी. त्याने तुझ्या बंद हृदयाची द्वारे खुलतील आणि ज्ञान प्रकाश पसरेल. हाच तुझा पुरुषार्थ असेल. प्रभुता म्हणजे मोठेपणा. ज्या शक्तीत आत्मा अखंडितपणे स्वातंत्र्यपणाने स्वप्रतापाने शोभायमान होत आहे, ज्याची महिमा अगाध आहे. प्रत्येक वस्तू आपलं परिणमन कार्य करण्यास स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे, समर्थ आहे, प्रभू आहे. या शक्तीमुळे हा जीव आपले निर्मल रत्नत्रय प्राप्त करण्यास समर्थ होतो. एकेका शक्तीला जसा जसा हा विचार करतो, एकच शक्ती त्यांनी विचारासाठी घेतली की प्रभुत्व शक्ती. पण या प्रभुत्व शक्तीचा जेव्हा विचार तो करतो की माझ्या जीवनामध्ये भगवंतांसारखेच गुण माझ्याजवळ देखील विद्यमान आहे. त्यांचा आत्मा जसा अनादि अनंत आहे तसा माझा आत्मा देखील अनादि अनंत आहे. त्यांना पर्यायीमध्ये सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी त्रिकाली आत्मतत्वाची आराधना करावी लागली, ज्ञान संपादन करावं लागलं आणि चारित्र्याची पूर्ती करावी लागली. रत्नत्रयाची पूर्ती झाल्या की त्यांच्या जीवनात केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. हे त्यांचं स्वरूप ज्यांनी जाणलं आणि त्यासोबत त्यांनी हेही समजलं की अशाच प्रकारच्या माझ्या आत्म्यातही अशीच प्रभुता विद्यमान आहे. माझा आत्मा देखील त्यांच्याच सारखा द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टीने त्रिकाली शुद्ध आहे. माझ्यामध्ये देखील त्यांच्याच एवढे निर्मल गुण आहेत. फक्त फरक माझ्या पर्यायीमध्ये आहे. माझ्या पर्यायीमध्ये ती अभिव्यक्ती झालेली नाही आणि ती जाणीव आमच्या जीवनामध्ये त्यांचं दर्शन झाल्यामुळे आम्हाला झाली. म्हणून या शक्तीला हा जीव आपलं म्हणजे निर्मळ रत्नत्रय प्राप्त करण्यासाठी हा समर्थ झाला. म्हणून मनुष्य पर्यायीमध्ये बाह्य निमित्त कारण सांगताना देव दर्शन हे महत्वाचं कारण सांगितलेलं आहे. कारण भगवंतांचं स्वरूप आम्हाला दर्पणाप्रमाणे आमचं प्रतिबिंब दाखविण्यास समर्थ आहे. आणि त्या भगवान रूपी दर्पणामध्ये आम्ही आमचं प्रतिबिंब बघून आमच्यात कुठे कालिमा आहे हे आम्ही शोधू शकतो. आणि आम्ही आत्मतत्व जर त्या ठिकाणी जे काही कालिमा लागलेला आहे तिथे जर आम्ही पुसण्याचा प्रयत्न केला तर आमच्या जीवनात देखील भगवंतांसारखी पर्याय उत्पन्न होऊ शकते. हा एक विश्वास या प्रभुता शक्तीच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणून निर्मल रत्नत्रय प्राप्त करण्यास हा त्याच वेळेला समर्थ होतो. आणि हा जीव रत्नत्रयाचा स्वयं करता आहे. कोणत्याही दुसऱ्या गोष्टीच्या माध्यमातून कितीही कुणीही उपदेश केला तरी देखील ज्या वेळेला हा आत्मसन्मुख होऊन स्वतःचा विचार करेल त्याच वेळेला याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. जगामध्ये वृषभनाथ तीर्थंकरांनी मारीचीच्या जीवनामध्ये त्याला धर्माचा उपदेश दिला, पण त्याची त्यांनी अंतर्मुख होऊन अवलोकन केलं नाही तर त्याला त्या पर्यायीमध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही. त्यानंतर पुढे जेव्हा सिंह पर्यायीमध्ये तो आला, चारण वृद्धिधारी मुनींचा फक्त उपदेश ऐकला, शब्दांचं ग्रहण भाव भासनापूर्वक अंतरंगामध्ये झालं. स्वतःची महिमा, स्वतःच प्रभूपणा हा जीवनामध्ये आविष्कारित झाला आणि परिपाक त्या भवामध्ये त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे. अशा तऱ्हेने हा आमच्या ज्ञानाचा विषय आम्हाला बनवायचा आहे. म्हणून जोपर्यंत ह्या जीवाला आपली प्रभुता प्रतीतीत येत नाही तोपर्यंत हा स्वतःला दीन मानतो.
मी इतरांपेक्षा कमी आहे, बरोबरीचा नाही, ही हिनकस भावना त्याच्या अंतरंगामध्ये राहते किंवा रागद्वेषाला स्वतःचं परिणमन समजतो. पण पर्यायी राग दिसला तरी देखील ही शक्ती त्याला स्वातंत्र्याचा मार्ग सदैव दाखविते. म्हणजे ही शक्ती ही दीपस्तंभाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आहे. हा जरी भरकटला, याची नाव जरी इकडे तकडे गेली, तरी तो खलाशी जसा त्या दीपस्तंभाकडे पाहून आपला मार्ग योग्य रीतीने पकडू शकतो, त्याप्रमाणे व्यवहारामध्ये रागद्वेषांच्या या गर्तेमध्ये याचा उपयोग जरी इतरत्र भटकला तरी देखील ही शक्ती आम्हाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करते आणि आम्हाला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न ती करते आहे. अनादिकालापासून हा जीव कर्माच्या अधीन आहे. काय करणार, माझ्या कर्मामुळे असं झालं, वस्तुस्थितीला न बघता कर्मावर आपल्या सुखदुःखाचं खापर फोडतो किंवा रागाधीन झालेला आहे की रागाच्या अतोनात आहारी गेला आणि रागामध्ये हा अंध बनला, वस्तुस्थिती याला ज्ञात झाली नाही किंवा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असं म्हणून यांनी स्वतःला दुसऱ्यांच्या हातातलं बावलं बनवलेलं आहे. म्हणून या शक्तीला यांनी कधी बघितलंच नाही, इकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, याच्या अस्तित्वाची त्यांनी दखल घेतली नाही. आणि तरी हा मात्र असा समीचीन मित्र आम्हाला जीवनात लाभलेला आहे की आम्ही याच्याकडे बघितलं नाही, याला अनेक वेळा धिक्कारलं, याच्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही, पण हा मात्र आमच्या सोबत एखाद्या समीचीन मित्राप्रमाणे आमच्या संकटामध्ये सामना करण्यासाठी आमच्या सोबत सतत आहे. ही शक्ती अनादी अनंत आहे, त्यामुळे ही शक्ती नष्ट झालेली नाही. ज्ञानात असं प्रभुत्व आहे की एका समयातली पर्याय 3 लोक आणि 3ही काळातील पदार्थांना युगपत जाणून घेऊ शकते. केवळ ज्ञानाची तीर्थंकरांची पर्याय पहा. आम्ही सांगतो की त्या एका पर्यायीचं सामर्थ्य केवढं आहे, त्याचा मोठेपणा केवढा आहे. तर 3 काळामध्ये जितके काही पदार्थ आहे, या सर्व पदार्थांना त्यांच्या सर्व गुण पर्याय सहित जाणण्याचं सामर्थ्य एक केवळ ज्ञान पर्यायीमध्ये आहे. श्रद्धेचं प्रभुत्व असं आहे की एका समयातील या श्रद्धेच्या पर्यायीमध्ये आमचा त्रिकाली आत्मा असा आहे ही श्रद्धा उत्पन्न होते. म्हणजे हा आत्मा रागमय नाही, हा आत्मा कर्माधीन नाही, हा आत्मा पराधीन नाही, मी माझा प्रभू आहे, ही श्रद्धा त्याला एका समयामध्ये प्रगट झालेली आहे. किंवा हा आत्मा याला न जन्म आहे न मरण आहे, अशा प्रकारच्या या आत्मतत्वाची अकाट्य श्रद्धा एका पर्यायीमध्ये या प्रभुत्व नावाच्या शक्तीमुळे त्याला प्राप्त झालेली आहे. दर्शन गुणामध्ये पूर्ण द्रव्यांना अवलोकन करण्याची प्रभुता आहे. जसं केवळ ज्ञान एका समयातील पर्यायी सर्व द्रव्यांना जाणण्याला समर्थ आहे, तसा आमचा हा दर्शन गुण हा देखील संपूर्ण विश्वामध्ये जितके काही पदार्थ आहे त्यांच्या सर्व पदार्थांना युगपत अवलोकन करण्याचं सामर्थ्य एका या दर्शन गुणाच्या पर्यायीत आहे. आणि आनंद गुण जर आम्ही आमचा बघितला, म्हणजेच मोहनीय कर्माच्या अभावात होणारा हा जो अनंत आनंद गुण, तर एका समयाच्या पर्यायीमध्ये देखील आमची पूर्ण आनंद सामावून घेण्याची याची पात्रता आहे. म्हणजे आल्हाद रूप होण्याची याची प्रभुता आहे. आणि ह्या ज्या काही आहे या शक्ती या द्रव्य गुण आणि पर्यायी या तिन्ही मध्ये विद्यमान आहे. म्हणजे आत्म्याच्या द्रव्यामध्ये देखील अशा प्रकारची प्रभुत्व शक्ती विद्यमान आहे, प्रत्येक गुणामध्ये विद्यमान आहे. आम्ही ज्ञान गुण, दर्शन गुण, सुख गुण लावलं, सगळ्या गुणांमध्ये ही प्रभुता शक्ती विद्यमान आहे.
आणि त्याच्या प्रत्येक पर्यायीमध्ये देखील ही प्रभुत्व शक्ती विद्यमान आहे. एवढंच नव्हे तर आत्म्याच्या प्रत्येक प्रदेशावर, क्षेत्रावर, कालावर आणि भावावर, द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव चारही मध्ये ही प्रभुता शक्ती त्याची विद्यमान आहे. आत्मेची प्रभुता त्याच्या असंख्य प्रदेशांमध्ये व्याप्त आहे. म्हणजे वास्तविकतः काल आपण जसं बघितलं की आत्म्याचे असंख्यात प्रदेश आहे आणि हे सगळे पृथक पृथक आहे. म्हणजे पृथक आहे म्हणजे एकरूप आहे पण वेगवेगळे आहे. कधीही त्यांनी आपलं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रावर अतिक्रमण केलेलं नाही. म्हणजे एक प्रदेश सर्व प्रदेशात व्यापक नाही, त्याचं स्वतंत्र स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि असं असूनही ही आत्म्याची प्रभुता शक्ती मात्र आत्म्याच्या सर्व म्हणजे असंख्यात प्रदेशात व्यापक आहे. आत्म्याच्या प्रत्येक पर्यायीमध्ये जी काही त्याची पर्याय होते आहे त्या पर्यायीमध्ये देखील ही प्रभुता शक्ती आहे. पर्याय एक समय मात्र आहे आणि ती सर्व आत्मप्रदेशावर व्यापक आहे. हीच त्याची प्रभुता आहे. गुण आत्म्यासोबत सर्व काली आणि सर्व क्षेत्रावर आहे. ही गुणांची प्रभुता आहे. प्रभुता फक्त प्रभुता गुणातच नसून संपूर्ण द्रव्य गुण पर्यायित आहे. कारण आम्ही पर्याय म्हणजे शक्तींचं वैशिष्ट्य जे सुरुवातीला पाहिलं की एक शक्ती दुसऱ्या शक्तिरूप होत नाही, पण एका शक्तीचं प्रतिबिंब किंवा एका शक्तीचं रूप दुसऱ्या शक्तीमध्ये आम्हाला निश्चितपणे दिसतं. जसं आम्ही सुखशक्ती म्हटलं तर सुखशक्ती ही पण प्रत्येक द्रव्यात, गुणात आणि पर्यायीत आत्म्याच्या या सगळ्या याच्यामध्ये सुखशक्ती आम्ही जशी लावली त्याप्रमाणे प्रत्येक शक्ती याच पद्धतीने आम्हाला बघायची आहे की त्याचं रूप प्रतिबिंब एकाच दुसऱ्यावर दिसतं आहे. म्हणून प्रभुता फक्त प्रभुता गुणातच नसून संपूर्ण द्रव्य, गुण आणि पर्यायित आहे. जेव्हा आमच्या आत्म्यात सम्यक दर्शनाची सुप्रभात उदित होईल तेव्हा हा गुण आम्हाला प्रतीतीत येईल आणि त्यामुळे स्व आत्म्याचे अभिनंदन घडेल. हा गुण आम्हाला म्हणजे कोणताही गुण आम्हाला कधी योग्य रीतीने कळतो. आम्ही तर आता शाब्दिक वाचत आहोत. आचार्यांच्या शब्दांवर आमचा अकाट्य विश्वास आहे आणि आत्मा असाच आहे असं आम्ही या ठिकाणी ज्ञानही करतो आहे, श्रद्धाही करतो आहे. पण जोपर्यंत ही भावभासना होऊन आमच्या प्रतीतीत येत नाही तोपर्यंत अजूनही अनुभूतीपासून आम्ही दूर आहोत. जसं आम्हाला एखाद्या प्रदेशामध्ये जायचं आहे, अनोळखी प्रदेश आहे, त्या अनोळखी प्रदेशात जात असताना आम्ही त्याची सगळी माहिती कलेक्ट करतो की त्या ठिकाणी काय आहे काय नाही. शाब्दिक वर्णन आमच्याजवळ पूर्णपणे आहे, परंतु ते फिलिंग आणि प्रत्यक्षामध्ये त्या भूमीवर आम्ही पाय ठेवल्यानंतर तिथलं सौंदर्य पाहून येणारं फिलिंग यामध्ये जसं अंतर असणार आहे. कारण त्या ठिकाणी प्रतीती आलेली आहे, या ठिकाणी फक्त आम्ही शब्दांच्या माध्यमातून ते अनुभवलेलं आहे. पण जेव्हा ते शब्द जेव्हा आम्ही त्या ठिकाणी जातो तेव्हा ते प्रतीतीत येतात. त्याप्रमाणे आचार्यांचे शब्द आम्ही आत्ता फक्त आमच्या हृदयात धारण करतो आहे आणि ही वस्तुतत्व आत्मा अशाच प्रकारचा आहे ही या ठिकाणी आम्ही श्रद्धा पण करतो आहे. परंतु जेव्हा अनुभूती प्रत्यक्षात येईल, सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल, त्यावेळेला असणारी आमची संवेदनशीलता, त्या आत्मतत्वाची अनुभूती ही वेगळ्याच तऱ्हेची राहणार आहे. जसं लहान बालकाला आम्ही सांगतो की पहा ही आगपेटीची काडी आहे, याला जळत असताना हात लावू नको, हात भाजणार आहे. किंवा दीपकाचा आशीर्वाद घ्यायला जातो आणि तो त्याला आम्ही सांगतो की लांबून आशीर्वाद घे, हात भाजणार आहे. तो हा करतो, परंतु
त्या दीपकाची ज्योत त्याला एवढी आकर्षित करते की तो हात लावण्याचा त्याला प्रयत्न करतो. आमच्या न कळत तो हात लावतो आणि त्याला चटका बसतो. त्यावेळेला त्याला चटका काय असतो हे जसं अनुभूतीने कळतं, त्यानंतर त्याला सांगण्याची गरज भासत नाही. त्याप्रमाणे आमचा आत्मा देखील आचार्यांनी हे सांगितलेलं आहे की अशा तऱ्हेचा तुझा आत्मा आहे. पण त्याची जोपर्यंत आम्हाला प्रतीती येत नाही तोपर्यंत ह्या शक्तीची भावभासना आमच्या जीवनात होत नाही. म्हणून याची भावभासना आम्हाला आमच्या पर्यायीमध्ये योग्य काळी येणार आहे. आणि हा जेव्हा गुण आमच्या प्रतीतीमध्ये येईल तेव्हा जणू काही हा आत्मा या सर्व शक्तींचं अभिनंदन करायला तयार आहे. अद्भुत रसाने भरलेल्या अनंत शक्ती आत्म्यात आहे. हीच त्याची प्रभुता आहे. स्वसंवेदन गम्य मतिश्रुत ज्ञानाने ज्ञानी जीवाला ही प्रभुता प्रतीतीत येते. त्यासाठी आम्हाला केवळ ज्ञानच व्हावं लागतं असं नाही आहे. ज्या वेळेला आमच्या सम्यक दर्शनाची आम्हाला प्राप्ती होईल त्या क्षणीच या सगळ्या ज्या शक्ती आहे या शक्तींचं यथार्थ स्वरूप आमच्या मतिश्रुत ज्ञानाने म्हणजे स्वसंवेदन स्वानुभवाच्या माध्यमातून आम्हाला प्रतीतीत येणार आहे. सम्यक दृष्टी जीव शुद्धात्म्याचा स्वीकार करतोच, पण पर्यायीत मात्र अशुद्धता आहे हेही त्याला ज्ञात आहे. पण ती अशुद्धता म्हणजे माझं त्रिकाली अस्तित्व नाही, पर्यायगत अस्तित्व आहे, पण तो माझा स्वभाव नाही याचं भानही त्याला जीवनात आहे. आपल्याच प्रभुतेचं अवलंबन घेऊन आम्हाला रत्नत्रय संपन्न होता येतो. माझ्यामध्ये प्रभुता आहे याचा एकच फक्त आम्हाला जाणीव झाली तर आम्हाला अतींद्रिय आनंदाची अनुभूती पर्यायीमध्ये देखील घेता येऊ शकते. प्रभुतेच्या प्रतीतीत प्रभुता आहे आणि ही प्रभुता सर्वांना प्रतीतीत येवो या मंगल कामनेसह ओम ह्रीम अस्खलित ज्ञान दिवै भवस्वरूपोहम अशा तऱ्हेची ही शक्ती आहे. आणि यानंतर विभुत्व शक्ती येणार आहे. प्रभुत्व शक्तीप्रमाणेच विभू म्हणजे व्यापक असणं. तर संस्कृत मध्ये अमृतचंद्र आचार्य लिहितात की सर्व भाव व्यापक एक भाव रूपा विभुत्व शक्ती. ही सर्व भावांमध्ये जी शक्ती व्यापक रूपाने व्यापून आहे ती अशी विभुत्व शक्ती. रे आत्मन विश्वाला कवेत घेण्याची तुझी विभुता. हे संपूर्ण विश्व एका पर्यायीमध्ये युगपद जाणण्याचं असं तुझं हे विभूपणा आहे, अशी तुझी व्यापकत्व शक्ती आहे. विश्वेश्वरोपी जनपालक दुर्गतस्व. विश्वेश्वरोपी म्हणजे या संपूर्ण विश्वाला जाणण्याचं एका पर्यायी जाणण्याचं एवढं तुझं सामर्थ्य म्हणजे या सर्व पर्यायींमध्ये जणू काही तू व्यापक आहे अशी ही तुझी विभुत्व शक्ती. ही प्रभुता आहे चैतन्याची ज्ञान दर्शनाची. विभू म्हणजे व्यापक, बाह्य पदार्थापासून भिन्न आणि अंतर परिणामाशी अभिन्न या स्वभावाकडे तर आम्हाला बघायचं आहे. म्हणजे हा आत्मा जो आहे हा सर्व बाह्य पदार्थांपासून आणि बाह्य पदार्थांची व्याप्ती आपण ठरविलेली आहे. उपचरित असद्भुत व्यवहारण्याची, अनुपचरित असद्भुत व्यवहारण्याची, नंतर सद्भुत व्यवहारण्याची, उपचरित आणि अनुपचरित या सगळ्यांना बाजूला करून आमच्या अखंड अभेद एकरूप गुणभेदाच्या अतीत पर्यायभेदाच्या अतीत अशा आत्मतत्व म्हणजे मी ही आहे माझी आत्मख्याती, माझी प्रसिद्धी,
जर आम्हाला मला माझा पाहिजे असेल तर माझा परिचय एवढ्याच माध्यमातून मी करून घेऊ शकते की मी अनादि अनंत आहे, एकरूप आहे, अखंड आहे, टंकोत्कीर्ण आहे, गुणभेदाच्या अतीत आहे, पर्याय भेदाच्या अतीत आहे, असा मी हा त्रिकाली ध्रुव आत्मा, हा माझ्याशी असलेला माझा परिचय आहे. म्हणून बाह्य पदार्थापासून भिन्न आणि अंतर परिणतीशी अभिन्न स्वतःच जे स्वरूप आहे त्याच्याशी हा अभिन्न आहे. आणि या स्वभावाला आम्हाला आमच्या जीवनात महत्वपूर्ण स्थान द्यायचं आहे. त्याचीच निरंतर आराधना आमच्या जीवनात आम्हाला करायची आहे. आत्मा अनंत गुणांमध्ये व्यापूनही एक रूप आहे. हे आहे आत्म्याचं विभुत्व, की प्रत्येक गुण हा असा तऱ्हेने सगळ्याच गुणांमध्ये व्यापून आहे. आत्मा सगळ्या अनंत गुणांमध्ये व्यापून आहे आणि तरी देखील त्यांनी एकपणा सोडलेला नाही. म्हणून आम्ही वाक्य बघितलेलं होतं, न द्रव्ये खंडयामी, न क्षेत्रे खंडयामी, न काले खंडयामी, न भावे खंडयामी. मी कोणत्याही तऱ्हेने खंडित झालो नाही. माझ्या एकरूपतेला मी सोडलेलं नाही. सर्वांमध्ये मी मिसळलो आणि तरी देखील माझी एकरूपता त्या ठिकाणी अबाधित रूपाने कायम राहिली. हे आहे माझं विभूपणा. विभू म्हणजे व्यापक. आत्म्याच्या सर्व भावात विभुत्व विद्यमान असूनही आपल्या भावरूपाने एकत्व आहे. आणि जसं आम्ही बघितलं की एका शक्तीचं प्रतिबिंब किंवा एका शक्तीचं रूप दुसऱ्या शक्तीमध्ये आम्हाला दिसतं. प्रभुत्व शक्तीमध्ये आम्ही बघितलं की ज्ञान गुणाची प्रभुता काय आहे, दर्शन गुणाची प्रभुता काय, सुख गुणाची प्रभुता काय. तशा प्रकारे हा विभू गुण देखील सर्व भावांमध्ये व्यापक आहे आणि तरी देखील तो आपल्या अस्थिरूपाने स्वतःमध्ये नित्य एकरूपतेला धरून आहे. हेच त्याचं विभूपण आहे. म्हणून आत्म्याच्या सर्व भावात विभुत्व विद्यमान असूनही आपल्या भावरूपाने एकरूपत्व आहे. अनेकातही एकत्व. सर्व रंगात रंगला तरी देखील आपला एक रंगपणा जोपासणारा हा विभू गुण. अनेक गुणांमध्ये एकत्व दर्शविणारी ही शक्ती. या विभुत्व शक्तीमुळे प्रत्येक गुण हा व्यापक झालेला आहे. दर्शन गुण हा व्यापक आहे. कशामुळे? विभुत्व शक्तीमुळे. ज्ञान गुण हा सर्व पर्यायींना जाणण्यामध्ये समर्थ आहे, म्हणजे सर्व द्रव्यांमध्ये तो व्यापक आहे या विभुत्व शक्तीमुळे. जसं आम्ही अस्थिशक्ती पुढे आहे तर आम्ही आहे म्हटल्यानंतर प्रत्येक शक्ती जी आहे रूपाने आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याची झलक बघतो आहे. अशा तऱ्हेने ही विभुत्व शक्ती, व्यापक शक्ती प्रत्येक गुणांमध्ये अशा तऱ्हेची ही शक्ती आहे. म्हणून सर्व बाह्य पदार्थापासून भिन्न आणि स्वमध्ये अंतर्व्यापक असे विभूपणा आहे. आत्मा अनंत भावांमध्ये व्यापक असून एक रूप आहे, पण तो अनंत भावरूप होत नाही. वैशिष्ट्य कसं आहे? कारण जे विभुत्व शक्तीचं क्षेत्र आहे तेच प्रभुत्व शक्तीचं आहे, तेच चितिशक्तीचं आहे, तेच सुख शक्तीचं क्षेत्र आहे. म्हणजे प्रत्येकाचं क्षेत्र तेच आहे, म्हणजे समान क्षेत्रधारी ते आहेत. मग त्यांच्यामध्ये फरक कुठे पडला? फरक पडला त्यांचं लक्षण वेगळं आहे. विभुत्व शक्तीचं लक्षण व्यापकपणा आहे, तर प्रभुत्व शक्तीचं लक्षण हे मोठेपणा आहे. सुख शक्तीचं लक्षण अनाकुलतापणा आहे. चिती शक्तीचं लक्षण सर्वदर्शित्व आणि सर्व ज्ञानत्व हे त्याचं लक्षण आहे. म्हणजे प्रत्येकाचं लक्षण हे वेगळं आहे. लक्षण आणि या सगळ्या शक्ती वेगवेगळ्या आहेत. त्याचं प्रयोजन वेगळं आहे.
कारण प्रत्येक गुण आपल्या प्रयोजनाने तिथे अस्थिरूप आहे, हे त्याचं प्रयोजन आहे. आणि त्यांचं नामकरण देखील वेगवेगळं केलेलं आहे. एकाला विभू म्हटलं, एकाला प्रभू म्हटलं, एकाला चिती म्हटलं, एकाला सुख म्हटलं, एकाला भावशक्ती म्हटलं. असे नाव देखील वेगवेगळे आहे. मग समानता फक्त क्षेत्रापुरती मर्यादित आहे. आणि या क्षेत्राच्या अपेक्षेने बघितलं तर त्या ठिकाणी हे अनंत भावामध्ये व्यापून आहे, पण तरी देखील एक रूप आहे. तो अनंत भाव रूप झालेला नाही. ज्ञान गुण सर्व गुणात व्यापक आहे, हे ज्ञानाचं विभुत्व आहे. प्रत्येक गुण अन्य गुणामध्ये व्यापक आहे. श्रद्धा गुण त्याच्या सर्व गुणांमध्ये व्यापक आहे. म्हणजे आत्मेची श्रद्धा, ज्ञानाची श्रद्धा, दर्शनाची श्रद्धा, सुखाची श्रद्धा. आम्हाला सुखाची श्रद्धा असल्याशिवाय आम्ही सुखप्राप्तीसाठी उपाय योजणार नाही. आम्हाला चितीची श्रद्धा हवी, तेव्हाच आम्ही चैतन्य रूप आत्मतत्वाची आराधना करू. म्हणजे अशा तऱ्हेने या विभूपणाला आम्हाला बघायचं आहे. हेच अनंत गुणांचं विभुत्व आहे. लोकाला जाणणं हे आत्म्याचं विभुत्व आहे. पण लोकाकाशाला व्यापणं हे त्याचं विभुत्व नाही. विभू आहे, व्यापक आहे, म्हणून लोकाकाश प्रमाण आत्मा आहे असं नाही. तो तर स्वदेह प्रमाण संसार अवस्थेत आणि मुक्त अवस्थेत अंतिम देह सोडला त्याच्या किंचित न्यून प्रमाण असा सिद्ध दशेमध्ये असणार आहे. म्हणून अशा पूर्ण लोकाला हा आत्मा जाणत नाही. कधी कधी अन्य दार्शनिक असे मानतात की आत्म्याला मुक्त झाला म्हणजे यांनी पूर्ण अशी सृष्टी व्यापून टाकली. आम्ही कोणतीही अशी कल्पना अवास्तव केलेली नाही. आमचं जे तत्वज्ञान आहे हे वास्तवतेला धरून आहे. आणि त्यामुळे तो म्हणणार आहे की जे शरीर त्यांनी अंतिम शरीर सोडलं ते आता कमी जास्त होण्यासाठी काहीही कारण उरलं नाही. म्हणून अंतिम शरीर ज्या आकारात सोडलं तसा आकार घेऊन हा सिद्ध अवस्थेत अनंतानंत काळ राहणार आहे. म्हणून लोकाला व्यापणं हे त्याचं विभुत्व नाही. ज्ञान दर्शनादी प्रत्येक गुण स्वतःच एकत्व ठेवूनही संपूर्ण आत्म्यात व्यापक आहे. शरीर आत्म्यात व्यापक नाही. आणि शरीराचं म्हणाल तर शरीराचा एक परमाणू देखील आत्मद्रव्यात व्यापक नाही. शरीराचे परमाणू शरीरात आहे. कारण आत्मा आणि शरीर म्हणजे पुद्गल यांचा अत्यंत अभाव आहे. राग एक समयवरती आत्म्यात व्याप्त आहे, पर्याय दृष्टीने लावायचं. पण त्रिकाली जीव तत्वात तो व्याप्त नाही. म्हणजे त्यावेळेला असणाऱ्या तत्वाला जर बघितलं तर तत्वामध्ये राग व्याप्त नाही. निर्मल पर्यायीतही एकच समय व्याप्त आहे. बाकीचा भाग आपण उद्याला बघूया. विभुत्व शक्ती आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोए सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.